लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक झालेल्या तेलंगणातील तरुणीनं अहिल्यानगर येथील एका युवकावर गुन्हा दाखल केलाय। लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीशी जवळीक साधत तिची फसवणूक करणं, व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील संभाषण करण्यास भाग पाडणं, तसेच अश्लील फोटो आणि व्हिडिओची मागणी करून मानसिक छळ केल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित पोलीस अधिक तपास करतायत। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदार तरुणी ही मूळची तेलंगणा राज्यातील असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती। मार्च 2024 मध्ये मोबाईलद्वारे तिची ओळख अहिल्यानगर येथील आयुष दीपक मेहर याच्याशी झाली। सुरुवातीला कामानिमित्त झालेली ओळख पुढे मोबाईल आणि व्हिडिओ कॉलद्वारे नियमित संवादात रूपांतरित झाली। तक्रारीनुसार आरोपीनं लग्न करण्याचं आश्वासन देत तरुणीचा विश्वास संपादित केला। त्यानंतर वारंवार व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यासाठी दबाव टाकला, तसेच तिच्याकडे अश्लील फोटो, वैयक्तिक छायाचित्र आणि व्हिडिओची मागणी करत मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। डिसेंबर 2025 मध्ये या तरुणीनं अश्लील फोटो पाठवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीनं तिच्याशी संपर्क तोडल्याचं तक्रारीत म्हटलंय। त्यानंतर तरुणी आरोपीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आली। आरोपीच्या वडिलांकडे चौकशी केली असता सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। नंतर आरोपीचं दुसरीकडे लग्न निश्चित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली। या तक्रारीच्या आधारे संबंधित पोलिसांनी त्या आरोपी विरुद्ध फसवणूक, अश्लील संभाषण, अश्लील संदेश आणि फोटोची मागणी करून मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान आरोपी तपासादरम्यान देशाबाहेर पळून जाऊन कायद्यापासून बचाव करण्याची शक्यता असल्याची भीती पीडितेनं व्यक्त केली। त्यामुळे संपूर्ण भारतातील विशेषतः मुंबई आणि पुणे विमानतळावरील विमानतळ प्राधिकरण आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन आरोपीला तपास पूर्ण होण्यापूर्वी देशाबाहेर जाण्यापासून रोखावं अशी मागणी तिनं केली आहे। याबाबत पीडितेनं पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देत आरोपी विरोधातील तपास गांभीर्यानं आणि निष्पक्षपणे करण्याची मागणीही केली आहे। तसेच तोफखाना आणि भिंगार पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी देखील या प्रकरणाकडे संवेदनशीलतेनं पाहून न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीही पीडित तरुणीनं निवेदनातून केली आहे। अनेक दिवसांपासून न्यायासाठी संघर्ष करत असून माझी एकच अपेक्षा आहे, या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन मला न्याय मिळावा अशी भावना या पीडितेनं आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।